राजस्थानच्या 77व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्यामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये राजस्थान महोत्सवाचं आयोजन वर्तकनगर येथील वेदांत खुला रंगमंचावरती करण्यात आलं होतं। या महोत्सवात राजस्थानी खाद्यपदार्थ तसेच संस्कृतीचे दर्शन ठाणेकरांना अनुभवास मिळाले। राजस्थानी महोत्सवाचे राजस्थानी विकास मंचचे राकेश मोदी कपूर रामावत यांनी केलं होतं। महोत्सवात राजस्थानच्या पारंपरिक लोककला, संगीत आणि नृत्य यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला। कार्यक्रमात राजस्थानचे प्रसिद्ध लोकगायक श्री लेहरू दास मेवाडा अँड पार्टी यांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांची मनं जिंकली। राजस्थानी चित्रपट अभिनेत्री, सुप्रसिद्ध लोकगायिका टिंकल वैष्णव आणि अभिनेत्री सोमनल राईका यांनीही आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं। राजस्थानी लोककलाकार हमीरा राम राईका यांच्या पारंपरिक कला प्रदर्शनालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाला ठाणे शहरातील राजस्थानी समाजासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। संपूर्ण परिसरात राजस्थानच्या संस्कृतीचा रंगतदार माहोल निर्माण झाला होता। या महोत्सवामुळे समाजात एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचं जतन करण्याचा संदेश देण्यात आला होता। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक तसेच कार्यक्रमाचे आयोजक राकेश मोदी आणि कपूर रमावत व राजस्थानी समाज बांधवांसह राजस्थानी समाज बांधवांचे नेते, महिला वर्ग राजस्थानी पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजकांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व उपस्थितांचे आभार देखील मानले। राजस्थान महोत्सव आज 30 तारखेला राजस्थान स्थापनेच्या उपलक्ष्यामध्ये आपण ठाण्यात आज राजस्थानी परंपरा, राजस्थानी लोकगीत, राजस्थानी व्यंजन आणि राजस्थानी लोककला आणि इथली शौर्यगाथा आज आपण इथे वर्तकनगरच्या वेदांत ग्राउंडवरती साकार केलेले हजारोच्या संख्येने राजस्थानी समाजातली आणि ठाण्यातली जनता आज इथे उपस्थित झालेली आहे कार्यक्रमाला। वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य मध्ये आज राजस्थानी व्यंजनाचा स्वाद, राजस्थानी शौर्यगीत, राजस्थानी परंपरा, राजस्थानी तलवार डान्स व राजस्थानचं प्रसिद्ध घुमर डान्स आपल्या राजस्थानी समाजाची महिला आज इथे प्रस्तुत करत आहेत आणि त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे।